यावर्षी दिवाळीला तुम्हाला जेवढं पण व्यापारी लोक आहेत ना ते फसवतील का तुम्हाला, कारण की बघा स्पेशल फॉर अलेक्सा फायरबॉक्स मुंबई हे असं बॉक्स आहे माझं. स्पिनर हे बघा, स्पिनर आहेत दिवाळीच्या. सो वेलकम गाईज, नमस्ते. पुन्हा एकदा भरपूर दिवसातून मी ब्लॉग बनवायला घेतला आहे. टाईम नसतो, टाईम असतो त्यात कामं असतात, कामं चालू असतात इकडून तिकडं तिकडून इकडं, त्यात टाईम नाही भेटत ब्लॉग बिग बनवायला. पण आज भरपूर दिवसातल्या परत एकदा ब्लॉग घेतला बनवायला. छोटा इकडे बघा, आज आमच्या घरी नवरात्रीचा फर्स्ट डे. तुम्हाला दाखवतो थांबा. ही बघा माझी आई दुर्गा घरची अलेक्सा फायरबॉक्स टीमची. छोटा बाजू आहे. टोटली दरवर्षी डेकोरेशन आम्ही घरीच करतो. 4था वर्ष आहे आपला हा. सर्वांनी दर्शनाला या. मला शक्य नाही झाला कारण की मी 2-4 दिवस जरा ॲडमिट पण होतो. परत दवाखान्यातून आलो, परत मला डेकोरेशन करायचा होता. निलेश, शंभू, अजय, सागर यांनी मिळून डेकोरेशन केलंय. याचा सगळा श्रेय निलेश, शंभू, अजय, सागर यांना. टोटली सेटअप केलेला हा. DJ M सापे यांचे मनापासून आभार. यांनी आपल्याला टोटल मंडपचा डेकोरेशन पासून ते टोटल सर्व सामान आपल्याला अवेलेबल करून दिला. ज्यांना शक्य होईल त्यांनी दर्शनाला या, तसं मी कॉल करतोच. माझी तब्येत पण आहे बरी, म्हणून मी काही कोणाला फोनच केलेला नाही. त्यामुळे काय आता बघू टाइम भेटला का प्रत्येकाला फोन करतो. पण ज्यानी कोणी ब्लॉग बघाल त्यांनी या घरी दर्शनाला. माझा यावर्षीचा माझ्या जुन्या घरी लास्ट इयर देवी आहे. नेक्स्ट इयर माझ्या नवीन घरात देवी असेल, म्हणून यावर्षी सर्वांनी या. नेक्स्ट इयरला न्यू होमला असेल, म्हणून ज्याला शक्य होईल त्यांनी तर याच या. सर्वांनी या, सर्वांनी. स्पेशल निमंत्रण आहे प्रत्येकाला. रात्री 12 वाजता प्राणप्रतिष्ठा करून घेतली देवीची. भिनारवरून मूर्ती आणली विकास भोईर. आपलं पण मनापासून धन्यवाद. खूप सुंदर आणि आकर्षक मूर्ती आपण आम्हाला दिली. हे बघ, माझी तब्येत बरी नाही, गोळ्या औषधा चालूच आहेत. थोडा मी विसर्जनाच्या दिवशी, गणपती विसर्जनला वाशिंदला, गणपती विसर्जनाच्या दिवशी मी जरा वाशिंदला ऑर्डर असताना मी जरा ना पडलो, तर माझ्या इथंशी लागला मागं. तिथून जरा माझ्या डोक्याला जरा प्रॉब्लेम चालू झाला आहे. त्या दिवसापासून मी जरा आजारी आहे. दवाखान्यात पण ॲडमिट होऊन आलो. लगेच घरी देवीचा मखर वगैरे करायचा होता, तिथून टाईम भेटलेला नाही. पण आज मी ब्लॉग बनवून
त्याद्वारे तुम्हाला सांगितला. आम्ही आमच्या आता फटाक्याच्या गोडाऊनला आलो. जरा आम्हाला माल चेक. अरे तीन चावी त्याची, तीन चावी, ही चावी त्याची, ही चावी त्याची. आणि त्याचं पाणी एवढं भरलंय तर मग तुम्हाला दाखवतो आतमधला काय काय आहे त्या. गोडाऊन ओपन झालंय आमचं आता. थोड्याच दिवसावर नवरात्री झाली की लगेच दिवाळी आली. आपला फायरवर्कचा जो फटाक्यांचा जो दिवाळी सेलिंगचा माल आहे ना, तो आपल्याजवळ ऑलरेडी टॉप क्वालिटीचा माल आपण ऑलरेडी पहिलेच आलेला आहे आपला कधीच. बॉक्स ओपन कर, तुम्हाला दाखवतो. नाही ना व्यवस्थित. कुठल्या खालच्या बॉक्स उंदीर नाही लागलं वाटत. कार्टूनला काउंट करायला लागतील किती येते. ओकरचं खाली परत तिकडून खाली उतरव तिथे. हा तिथं ठेव. येऊ पण येऊ येऊ हा त्याला चेक कर खालच्या कुठला लागला नाही बघ. भिजला नाही ना. नाही ना दिसं भिजलेला. येऊ पण घे. यावर्षी दिवाळीला तुम्हाला जेवढं पण व्यापारी लोक आहेत ना ते फसवतील का तुम्हाला. कारण की यावर्षी शिवाकाशीला ना भरपूर प्रमाणात पाऊस झालेला आहे. भरपूर म्हणजे भरपूर. चांगल्या चांगल्या कंपन्यांचा माल आहे ना, सोनी झाला, स्टँडर्ड झाला, यांच्या कंपन्यांचा माल यावर्षी भिजलेला आहे. तुम्हाला व्यापारी लोक यावर्षी ज्याला सेलिंग करायचं तो काही पण सांगून विकून टाकेल, पण घेताना माल चेक करून घ्या. जास्त जास्त करू. आपण दिवाळीला कधीच लोकल माल सेल करत नाही, फक्त ब्रँडेड, तो पण आपल्याच कंपनीचा. तर कंपनी एकदम तुम्हाला टॉप पर्यंत नाही सांगू शकत माल कसा येतो ना, कुठून येतो, कसा आलेला असतो. टोटल माल आपलाच मॅन्युफॅक्चर असतो. फक्त त्याच्या काही प्रोसेस आहेत अलग अलग, तर त्यांच्यावर नावं कंपनी अलग अलग येतात. थोड्याच दिवसात आता फक्त आता अजून नवरात्री झाली नाही, नवरात्रीच्या नंतर फक्त आणि फक्त याचंच ब्लॉग येते, दिवाळीचं फटाक्यांचंच ब्लॉग येते. तर विजिट करा दिवाळीला. भरपूर प्रमाणात माल तुम्हाला क्वालिटीचाच भेटल. आजूबाजूच्या दुकानांपेक्षा तर स्वस्तच माल असेल. असा खानचा दुकानवाला नसतील रिफंड रिप्लेस देत असतील. एखादा बॉक्स खराब असेल तर आपल्या शॉपला ज्यांनी माल नेलेला असेल, किती पण माल असू दे, किती पण बॉक्स असू दे, खराब बॉक्स असतील रिटर्न घेऊन या, रिप्लेस दिला जाईल. कोणाला पैसे पाहिजे असतील पैसे रिटर्न दिले जातील. तर आपल्याजवळ ही पण सुविधा असते. नाही टाकून द्यायचं सगळा, परत टाक. हा तो टाका का टायमिट टाक सगळा, परत टायमिट टाकून घे ना, त्याचं काही काम नाही. परत आम्ही आलतो माल चेक करायला. दर 15 दिवसातल्या माल चेकिंग करायला लागतो, कारण की तशी उंदीर जास्त आहेत त्यामुळं. तर टायमिट वगैरे मारायला लागतो. साईडवर माझ्या एकदम टॉप क्वालिटीचा कॅमेरा आहेत का. ह्यो कॅमेरा आहे ना, ह्यो 2 किलोमीटरच्या रेंज पर्यंत दाखवतो. डे नाईटला 2 किलोमीटर पर्यंतचा. असं बरंच झाडाबिडांच्या कॅमेरा लावलेले आहेत. डे नाईट फुल टॉप क्वालिटी कॅमेरे चालू आहेत का इथे. डायरेक्ट अलर्ट मेसेज डायरेक्ट येतो. एकदम टॉप क्वालिटीचं.
काही पण थोडाफार जरी तशी कोण आला तरी मला मेसेजचं एक लगेच नोटिफिकेशन येते. आजूबाजूला सगळीकडे थायमेट मारून घेतला आता. उंदीरला जातो तिथे, उंदीर जाम आहे. आपण आता आलो आपण दुसऱ्या गोडाऊनला. उचल बघू बॉक्स ओपन करू तू कार पहिले. ते थोडं बाजूला उचलून ठेव. जो एलेक्सा फायरवर्क्सचा जो माल आहे ना जो बघा, स्पेशल फॉर एलेक्सा फायरवर्क्स मुंबई, हे असं बॉक्स आहे माझं. आता याच्यात काय आहे, तो बरोबर दीपमचा याच्यात वाटतं. स्पिनर, हे बघा स्पिनर आहेत दिवाळीच्या. बॉक्स घे घरी ट्राय करायचं आहे. काय येतं ठीक आहे, चल बंद कर. समजलं. पंची जातो.